आई तू आठवणींच्या बॉक्सला असं धरून का बसलीये? कारण सोड माझ्या जरा. आठवणी आहेत म्हणून. अगं पण त्यात आम्ही पण आहोत ना. अगं, पण मला बघायचं त्यात काय काय ठेवलंय ते. मग बघू मला त्याच्यावर माहिती. उठलो आणि उघडलं की आपल्याला बघायला मिळणार आहे. बघ करेक्ट गोष्ट उचलली आता मी घेऊ शकते हातामध्ये ते. खरा खरं नाहीये. हा आमचा कडकनाथ. हा जेव्हा घरी आला तेव्हा मला अजिबात कुत्रे आवडत नाहीत, मला प्राणीच आवडायचे. पण ह्याचा लळा लागला, सारखा माझ्या पायात घोटाळायचा. इथे पण आता पण होता तो माझ्या इकडे एकदा. पण आमच्या सिनेमात मध्ये 3 हिरोईन्स आहेत आणि 1 हिरो आहे. हा आपला हिरो हा तो फिल्म hero मधला. आहे. तिला खूप लळा लागला होता. मला खूप. आणि तो बिचारा जेन्युइनली खूप लहान होता आणि मला आठवतं एक दिवस आजारी पडला होता. आजारी पण मला वाटतं तो घाबरला होता आणि मी त्याला असं धरून ठेवलं होतं आणि मला खूप छान, त्याला किती छान वाटत होतं माहित नाही, मला खूप छान वाटत होतं. पण किती गंमत आहे, लोक टीजर मध्ये पण त्याला असं प्रॉपर नोटीस करतायत. त्याचे व्हिज्युअल्स जे गाण्यामध्ये वगैरे दिसतात ते प्रॉपरली लोकांना म्हणजे आणि पिल्लू असल्यामुळे आणखी जास्ती गोड आहे. हो. नाही आणि अनपेक्षितपणे चांगलं काम केलंय खूप त्याने. चांगलं. म्हणजे त्यांनी एकही रिटेक दिला नाही शूचा सोडून. माझ्याच अंगावर शू केली त्याने. खरं तर चित्रपट तिघी असला तरी चौघी म्हणायला हरकत नाहीये, कारण त्याचं नाव कडकनाथ असलं तरी तिचं खरं नाव रुबी आहे. शी इज अ फिमेल. मुलगी आहे. ती मुलगी आहे. तू मुलगी आहे का? ती रुबडी आहे, रुबडी. चला पुढे काय? काय आठवतंय का सोना? चहाचा कप. माझ्या घरात सॉरी आमच्या घरात वा वा, थँक्यू. आमच्या घरात चहा माझ्या आईला माझ्याच हातचा लागतो. येस. असं त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं एवढंच आहे की तिला खरं तर किचनचा कंटाळा येतो, तिला बनवायचं नसतं आणि तुने ते बनवावं म्हणून. हा. कारण तू आलीस की पोहे बनवता. तू आलीस की पोहे. हिच्या हातचं काय आणि ही आली पोहे की चहा. चांगले, हिच्या हातचं काय चहा चहा चांगला. पोह्यांचा बंदोबस्त हा. झालेला मग आहे. हिच्या हातचं काय असं चांगलं चांगलं करून सगळं आम्ही आपलं राबतोय. पण तुला आठवतंय आपण चहाचा एक मस्त सीन केला होता ज्याच्यामध्ये सगळं ते आल्यापासनं तू काय काय चिरून बिरून सगळं त्याच्यामध्ये टाकलं होतं आणि तो छान शूट झाला आणि तो आता पिक्चर मध्ये आणि नाही. एकदा मला चहा करताना हिचं भांडण पण झालं होतं माझं. कसं काय? अगं आतल्या ओट्यावर नाही का तू येते पहिल्यांदा बऱ्याचदा. हा हा हा, अच्छा अच्छा अच्छा. ए, थांबा, स्पॉयलर्स द्यायचे नाही. तुम्ही काय बोलताय? हा, भांडण Spoiler नाही नव्हतं. येतो. स्पॉइलर नाहीये. मग? भांडण झालं होतं बस एवढंच. हा, त्यात काय आणि नवीन? आणि या कप बरोबर तू काही एकटे क्षण पण खूप खूप घालवले. खिडकीमध्ये असे हो, बसून. हो. पण आय थिंक या सारिका साठी चहा हा तिचा लेट आउट हो, करण्याचं एक पद्धत माध्यम आहे. आहे. आणि ती खिडकी थिंकिंग ती जेव्हा जेव्हा त्या घरामध्ये प्रत्येकीचं एक वेगळं वेगळं कॉर्नर आहे, कारण वेगवेगळी जागा आहे आणि तिथे असलेली एक तिची अटॅचमेंट आणि आठवण आहे. सो सारिका कप आणि ती खिडकी अशी ती तिची जागा आहे. तुमची जागा कुठली आठवते? माझी मला वाटतं बेड बेडच नाही का, बेडवर बसून मी अशी करते, जेवते, खाते, सगळं बेडवर. कडकनाथही तिकडेच असतो. कडकनाथ पण माझ्या अंगावर असतो. तुझी आठवते तुला? माझी टेरेस नाही, बाहेर गेटवरती? बंगल्याच्या गेटवरती. कारण ती घरातच राहत नाही ना आपल्या. घर सोडून निघून गेली आईला आणि मला एकटीला सोडून. चावी. चावी आता मी आहे जबाबदार ताई म्हणून नाही, चावी घराची माझी. चावी नाही. घराची नाही, माझी स्कूटी. ओ करेक्ट. आणि माझी स्कूटी मला येत पण नाही, मला मी बसली पण नाही. तुम्हाला गाडीवर बसवून मी जर का पुण्यामध्ये फिरले सगळीकडे ट्रॅफिक मध्ये गर्दीमध्ये तर तुम्हाला चालणार आहे का? हो. मी तुला माहिती का आयुष्यात कधी स्कूटरवर बसलीच नाही. काय खरंच? एकदाही नाही. का? एकदाही नाही. म्हणजे कोणी ऑफर पण नाही केली? भारतीताईंना प्लीज डबल सीट फिरवा. डबल सीट. मी तुम्हाला घेऊन जाणार. ही माझ्या स्कूटीची चावी आहे आणि आम्ही दोघी त्या स्कूटीवर बसून खूप पुणे फिरलो आहोत आणि खूप मज्जा केलेली आहे. आणि पुण्यात असलेल्या प्रत्येक मुलीला रादर मुलाला सगळ्यांनाच स्कूटी किंवा स्कूटर किंवा टू व्हीलर याचा एक वेगळी इमोशन आहे. आणि या सिनेमात देखील आमच्याकडे ती आहे. काहीतरी गरम गरम लागतंय. Chinese चला rice. नाही, हे अंडा राईस असणार आहे. अंडा राईस. ओ. अंडा राईस. सोना येस, अंडा राईस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण ह्या सिनेमातला अत्यंत महत्त्वाचा सीन याच्या अवतीभोवती घडतो. सीन काय आहे हे सांगण्यापेक्षा सीन कसा केला आपण शूट हे नक्की सांगूया ना. मला सांगायला खूप आवडेल. मी ॲक्च्युली पुण्याच्या खऱ्या गाडीवर चालू असलेल्या रात्री 12-12:30च्या आसपास जाऊन शूट केलं. इन रिअल लोकेशन, विथ रिअल साऊंड, विथ रिअल पब्लिक, विथ रिअल केऑस. आणि अत्यंत इमोशनल आणि अत्यंत इंटरपर्सनल सीन होता. त्यामुळे आम्ही लिटरली एकमेकींची
कशी आहेस तू वगैरे या सुरात या लेवलवर कनेक्ट खूप करायचा मोठा दिवस प्रयत्न करतोय. हा झाल्यानंतर खूप थकलेल्या अवस्थेत आपण तिकडे हो. आलेलो असतो आणि लोक इतकी गोंगाट करत होती टू फोकस अँड डू दॅट सीन वॉज व्हेरी चॅलेंजिंग. पण पण म्हणजे तुमचं काय ह्या अंडा राईसशी काही असोसिएशन होतं का लहानपणचं? हो म्हणजे काय, तुम्हाला सोडून आम्ही किती मज्जा केली तिकडे. कॉलेज संपल्यावर आम्ही संध्याकाळी गाडीवर फिरत फिरत तिथे जायचो आणि मग तिथे पण बसून माय सांग, तू कॉलेजमध्ये असताना तूही खाल्लं असशील की अंडा राईस? नाही, मग तू काय खाल्लं? मला खूप थोडासा पॉकेट मनी मिळायचा. आणि ती व्हेजिटेरियन होती म्हणून ती अंडा राईस नाही खायची. चल बा, काय पुढे? ओके, सीडी सीडी सीडी. सीडी. इसी की वजह से रामायण महाभारत हुआ था. हाँ, बहुत डेंजरस सीडी आहे ये. बहुत डेंजरस आहे देखना. सिनेमा का इंटरव्ह्यू. विसरू नका बघायला. तिघी आणि सीडी. तिघींची सीडी. सिडीची ती ही. झालं, संपला. संपल्या आठवणी.